संगीत ही एक अशी गोष्ट आहे, माणूस कितीही दुःखानं व्याकुळ झाला तरी त्याला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढणारी एकच गोष्ट आहे, त्याचं नाव आहे संगीत. किती डिप्रेशनमध्ये जाऊ दे. बघा, एखादा जर डिप्रेशनमध्ये माणूस गेला का, ते निवांत गाणे लावून काय करतंय, झोपत आहे. उन आंखों का हसना भी क्या. जागेत का पडले तुम्ही? हा, काही सॅड सॉन्ग आहेत ना, ते गाणे म्हणलं की डोळ्यात पाणी येतंय. काही गाणे म्हटलं नाट्यसंगीत की मनाला समाधान वाटतं. आकाशी झेप घेरे पाखरा तोडी सोन्याचा पिंजरा. किती बरं वाटतंय. मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ मधुरापिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी. मला गाण्यातली एवढी अक्कल नाही बरं का, पण मोडकं तोडकं म्हणून दाखव. ते नाट्यसंगीत असायचं. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला उचलुनी घेतले निजरती मी तुला. प्रथम तुझ पाहता. कशी चाल आहे गुरुजी? नाट्यगीताचीच आहे का नाही? लोक म्हणतात वारकरी चाली म्हणा. आता ही चाल रूप पाहताला दणकून वारकरी म्हणतात. रूप पाहता लोचनी म्हणतात का नाही? वारकऱ्याचंच भांडवल आहे सगळं तिकडं. हा, आता तुम्ही वारकऱ्याची एक चाल म्हणता ना, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. अहो, ही सुद्धा गाण्याचीच चाल आहे. जरा सामने तो आओ चलिए. नाही नाही, आहे का नाही गाण्या चालू? म्हणून नाव ठेवायचंच नाही. विठाला विठाला कशी असू द्या, फक्त ती चाल असावी, म्हणणारा चालीचा नसू नये. आहे का? चाल कुठली का म्हणे ना, पण चालीचा नसू नये हे महत्वाचा भाग आहे. त्या चालीमध्ये काय असावं? प्रेम घाली. हा, लांब पळायचं नाही आपल्याला, आहे का नाही? हा, त्याच्यामध्ये काय असावं? प्रेम असावं. ते नाद ब्रह्मामध्ये आपल्याला प्रेम पाहायला मिळतंय. समाधान वाटतं म्हणलं तुम्हाला काही गाणे म्हणल्यावर. आणि काही गाणे म्हणलं की डोळ्याला दोन दोन धारा लागतात. कशाला? कोणतं? ते सॅड सॉन्ग, दर्द भरे गीत असतात. उन आंखों का हंसना भी क्या, जिन आंखों में पानी न हो, वो जवानी जवानी नहीं, जिसकी कोई कहानी न हो. जीने मरने की किसको पड़ी, राम भजले श्याम भजले घडी दो घडी जय सिया राम. तुमच्या मनात प्यार करले म्हणेन का काय? त्याचं स्मरण करा. हे म्हणून त्याचं जरी स्मरण केलं तरी तो भेटल. नाही तुम्हाला संस्कृत आलं, नाही सुंदर ते ध्यान आलं, तर एवढंच म्हणा, मेरे हात में. पुढं काय? तेरा हात हो और सारी जिंदगी बर्बाद हो, नाही तेरे साथ हो. तेरे साथ हो म्हणजेच प्रेम घाली हृदयात. माझ्या अंतकरणामध्ये तुम्ही काय घाला? प्रेम घाला. आणि जे प्रेम निर्माण झालंय त्या प्रेमामध्ये कसल्याच प्रकारची घट झाली नाही पाहिजे. काय झाली नाही पाहिजे? घट. आता प्रेमाचा आता बरेच अर्थ निघतात बरं. प्रेम म्हणजे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आय लव्ह यू. लक्षण तुमचं माझ्याकडे बोलण्याकडं. हे आय लव्ह यू बी लव्ह यू काही नसते बरं. हे प्रेम नाही, याचं नाव वासना आहे. याचं नाव काय आहे? वासना आहे. मी शिर कापून घेईल. प्रेम कशाला म्हणतात? की जिथं प्रेम निर्माण होतं तिथं शिल्लक काही प्रेमाची तो ऐसी जाती सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे. प्रेमाची तो ऐसी जाती सर्वस्वासी मुकावे.
प्रेमाची तो ऐसी जाती आणि सर्वस्वासी मुकावे भरिला ओलंडोनी रीता करी घट मिस पाणी आसी गोविंदाची चट. याचं नाव प्रेम आहे. पाणी भरपूर भरलेलं असलं तरी त्याला पाहण्याची सतत इच्छा व्हावी. याचं नाव काय आहे? कान्हया रे कान्हया रे कान्हया रे ए जग जेठी. आणि देई भेटी एक वेळा अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालेले हे लक्षण आहे की त्याचा थोडा सुद्धा विरह माणसाला काय होऊ नये, सहन होऊ नये.